नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 65वे. 1 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सहसरकार्यवाह माननीय भैयाजी जोशी यांचा फोन आला. मी गाडीने नर्मदा परिक्रमा करीत आहे. तासाभरात आम्ही तुमच्याकडे पोहोचू. माननीय भैयाजी आमच्या निमाड भागात आले की थोड्या वेळासाठी का होईना आवर्जून नर्मदालयाला भेट देतात. आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीचं मोठं अप्रूप वाटतं. त्यांच्या प्रत्येक भेटीत मी आमच्या संस्थेच्या वेगवेगळ्या कार्याची माहिती देत असते. तशी याही भेटीत दिली. 10च दिवसांनी त्यांचा पुन्हा एक फोन आला. आपले विद्यार्थी फॅब्रिकेशन आणि सुतारकाम शिकतात. त्यासाठी जर एखादी इंडस्ट्रियल शेड बांधायची असेल तर खर्च किती येईल? मला वाटलं शेड उभारायची म्हणजे भिंती बांधून त्यावर फक्त पत्रे ठोकायचे. खरं तर मी चौकशी करून सांगते असं उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण मी म्हणाले बहुधा 15-20 लाखापर्यंत खर्च येईल. त्यावर ते म्हणाले, मी सूर्या फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतो, बघूया काही होतं का. मला वाटलं या सगळ्यांसाठी बराच वेळ लागेल. पण आठवडाभरातच सूर्या फाउंडेशनकडून 20 लाख रुपये संस्थेच्या खात्यात जमा झाले. दिग्विजयने आजवर संस्थेच्या सगळ्या इमारतींच्या बांधकामाची जबाबदारी घेतली होती. आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की व्यवसाय प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधायचीच असेल तर व्यवस्थितच बांधू. त्यात वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. पहिल्या मजल्यावर एक सभागृह देखील बांधूया, कारण मोठ्या कार्यक्रमांसाठी नेहमी मोठा मंडप घालावा लागतो. भविष्यात तो खर्च वाचेल. म्हणजे या 2 मजली नवीन इमारतीसाठी पुन्हा आर्थिक व्यवस्था करणं आलंच. पण समाज चांगल्या कामासाठी कधीही हात आखडता घेत नाही याचं पुन्हा प्रत्यंतर आलं. वर्षभरात ही इमारत देखील तयार झाली आणि विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला तिथे सुरुवातही झाली. व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत मांडणीसाठी नव्यानेच आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष झालेल्या नाशिकच्या महेश दाबक यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. महेश दाबक यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा भरपूर अनुभव होता. त्याचा फायदा आमच्या संस्थेला आता मिळू शकतो. नर्मदालयाच्या गोशाळेसाठी गीर गायी खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी काही दात्यांनी पैसेही पाठवले होते. पण आसपासच्या गावांमध्ये गीर गायी काही मिळेनात. एका दलालाने तर 1 महिना आगाऊ पैसे घेऊन नंतर नाही म्हणाला. कुणी म्हणे चांगल्या प्रतीच्या गायी घ्यायच्या असतील तर गुजरातमध्ये राजकोट, जुनागडमध्ये मिळतील. राजकोट येथील रामकृष्ण आश्रमातले जगन्नाथ महाराज ओळखीचे होते. त्यांना फोन केला. 11 तासांचा प्रवास करून आम्ही 7 सप्टेंबर 2021ला रामकृष्ण आश्रम राजकोट इथे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आश्रमाचे अर्थात श्री रामकृष्ण परमहंसांचे 2 भक्त जयेशजी आणि भरतजी आमच्याबरोबर गायी दाखवण्यासाठी निघाले. हरिकृपा गोशाळेत आम्ही गायी बघायला गेलो. अचानक पाऊस सुरू झाल्याने मी आडोशाला खुर्ची टाकून बसले. गोशाळेचे मालक लक्ष्मणभाई माझ्याशी बोलायला आले. आमच्या संस्थेच्या कामाबद्दल मी त्यांना थोडक्यात कल्पना दिली, पण त्यांच्या मनात मात्र दुसरेच विचार चालू असावे. ते मला म्हणाले, आमच्या गोशाळेच्या मागच्या बाजूला एक स्क्रॅप मटेरियलचे दुकान आहे. ते मेटल स्क्रॅपचा धंदा करतात. गेल्या 3 वर्षांपासून त्यांच्या दुकानात 2 पितळेच्या मूर्ती पडून आहेत. त्या मूर्ती कुणाच्या आहेत हे त्या दुकानदाराला वा मलाही ठाऊक नाही. त्यापैकी एक बहुधा राधेची असावी. तुम्ही या मूर्तींचे दर्शन घ्याल का? 2-3दा त्यांनी त्या मूर्तींच्या दर्शनाबद्दल मला आग्रह केला. आम्ही गेलो होतो गायी खरेदी करायला आणि तो माणूस मला स्क्रॅपच्या दुकानात, म्हणजे त्याच्या शब्दात भंगार की दुकान, असं तिथे चल म्हणत होता. आजवरच्या आयुष्यात मी कधी भंगार मालाच्या दुकानात गेलेच नव्हते. मला धुळीची ॲलर्जी आहे, त्यामुळे मी अशा ठिकाणी जायचं टाळते. त्याच्या आग्रहाखातर मी आणि माझे सहकारी दिग्विजय, गोलू, शिवम आणि आमचे 2ही मार्गदर्शक त्या दुकानात गेलो. सर्वत्र धूळ आणि अडगडीचे सामान. आतल्या बाजूच्या दरवाजामागील जागेत बरेच असे स्क्रॅप सामान पडलेले होते. त्याला लागून श्री रामकृष्ण परमहंस
भक्त त्यांना प्रेमाने ठाकूर म्हणतात. आणि सारदामा यांच्या 2.25 फूट उंचीच्या बसलेल्या अवस्थेतल्या पितळीच्या अत्यंत देखण्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. आजूबाजूला भरपूर पसारा होता. मूर्तींवर प्रचंड धूळ बसलेली होती. पितळेच्या असूनही मूर्ती काळ्या पडल्या होत्या. ठाकूरांच्या मूर्तीमागे खराटा टांगलेला होता. त्यांची मूर्ती एका पालथ्या पितळी पिंपावर ठेवलेली होती आणि माची मूर्ती खाली जमिनीवर. सारदामा आणि ठाकूरांना त्या अवस्थेत पाहून माझे डोळे भरून आले. आणखी एका योगायोगाचं मला आश्चर्य वाटलं. गेले 2-3 महिने मला सतत 2 मोठ्याल्या पितळी समया अनेक मोठ्या कार्यक्रमात दीप प्रज्वलनासाठी असतात अगदी तशा ध्यानी मनी स्वप्नी दिसत होत्या. त्यावरचे नक्षीदार मोर पण स्पष्ट दिसत. अगदी निवांत बसले असले तरी त्या समयाच डोळ्यासमोर दिसत. त्या आपण कुठे पाहिल्या बरं? मी आठवायचा प्रयत्न करी. दिग्विजयलाही मी विचारलं. प्रवासात तो सततच माझ्याबरोबर असतो. दीदी, कोरोनाचे गेले 2 वर्ष तर आपण बाहेर फार कुठे गेलोही नाही. ज्या 2-3 घरी आपण गेलो तिथे तर अशा समया नव्हत्या. 6 सप्टेंबर 2021 रोजी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होती. अहिल्योत्सव म्हणजे इंदोरकर नागरिकांच्या जीवनातलं वार्षिक उत्सव पर्व. मलाही या उत्सवासाठी विशेष आमंत्रण होतं. कार्यक्रम संपल्यावर मी दिग्विजयला म्हणाले, आपण बाजारात जाऊन तशा समया विकत आणूयात का? माझ्या डोळ्यासमोरून त्या काही केल्या हलत नाहीयेत. आता उशीर झालाय दीदी. उद्या पहाटे आपल्याला राजकोटला जायला निघायचं आहे. दुसऱ्या दिवशी त्याला 600 किलोमीटर गाडी चालवायची आहे. या विचाराने मीही काही फार आग्रह धरला नाही आणि त्या समया विकत आणल्या नाहीत. ते बरंच झालं, कारण त्या मूर्तीच्या जवळच मला सतत भास होणाऱ्या त्या समया होत्या. इतक्या सुंदर मूर्ती या भंगार मालाच्या दुकानात कशा आल्या? मीही त्या दुकानदाराला विचारलं. 3 वर्षापूर्वी या मूर्ती जहाजाने परदेशातून गुजरातमधील जामनगर बंदरात स्क्रॅप सामानाबरोबर आल्या. आम्ही ते सामान विकत घेतलं. तेव्हापासून त्या इथेच पडून आहेत. मला या मूर्ती विकत घ्यायच्या आहेत, द्याल ना? मी अचानक दुकानदाराला म्हणाले. सारदामा आणि ठाकूरांच्या मूर्ती त्या अवस्थेत बघून मी खूपच अस्वस्थ झाले होते. पित्तल के मोड़ के भाव में देंगी, वजन करना होगा, दुकानदार निर्विकारपणे उत्तरला. त्याच्या मोडके भाव या शब्दांनी मन अधिकच विषण्ण झालं. एक मूर्ती त्याने वजन काट्यावर ठेवल्या. दोन्ही मूर्तींचं वजन भरलं 102 किलो आणि समयांचं वजन 18 किलो. गाय विकत घेण्यासाठी आम्ही नेलेली रोकड रक्कम मर्यादित होती. शिवाय एवढा मोठा खर्च संस्थेच्या खात्यातून इतर सदस्यांना न विचारता कसा करणार? मनात विचार आला, संस्थेच्या कशाला? मी माझ्याच पेन्शन खात्यातून पैसे देते. आता सध्या गायीसाठी आणलेल्या पैशातून पेमेंट करूया. मला क्षणात माझे पैसे आठवले. ठाकूरांना मात्र आपल्या भक्ताचं माझेपण फार सहजपणे दूर करता येतं. गायी बघायला आम्ही आणखी 2-4 ठिकाणी जाणार होतो. वाटेत एका छोट्या हॉटेलमध्ये आम्ही चहासाठी थांबलो. पाऊस होता म्हणून मी गाडीतच थांबले. आमचे कार्यकर्ते आणि मार्गदर्शक हॉटेलमध्ये चहा प्यायला गेले. हॉटेल मालकांशी गप्पा मारताना नर्मदालयाच्या कार्याविषयी बोलणं झालं. तो दिग्विजयला म्हणाला, माझी गोशाळा जवळच आहे, येता बघायला? मी पण गायी विकत नाही हं. ही मंडळी गोशाळा बघायला गेली. तोवर त्या गोशाळेच्या मालकाला काय वाटले कुणास ठाऊक. म्हणाला, एक गाय मी नर्मदालयाच्या मुलांसाठी दान देऊ इच्छितो, पण तुम्ही मात्र ती कोणाला विकू नका. दिग्विजयने ही गोष्ट मला सांगितली तेव्हा डोळे पुन्हा भरून आले. अनोळखी प्रदेशात एरवी कोण असे दान देणार? गायीसाठी आणलेले पैसे मी मूर्तीसाठी वापरले म्हणून ठाकूरांनी ही योजना केली असेल का? की भारती ठाकूरचा मीपणा दूर करण्यासाठी ही योजना होती? आमच्या सर्वांच्या राजकोट येथे जाण्याचे प्रयोजन नक्की काय होते? केवळ गायीची खरेदी की मा आणि ठाकूरांची भेट की त्या मूर्तींनाच नर्मदालयात यायची इच्छा होती? सर्वच अनाकलनीय. मूर्ती नर्मदालयात आल्या. मूर्ती बघून मुलांचा आनंद आणि उत्साह तर अवर्णनीयच.
मुलांनी त्यांना अत्यंत आनंदाने स्नान घातलं. भंगार मालाच्या दुकानात काळवंडलेल्या त्या मूर्ती आता चमकू लागल्या. जणू सोन्याच्याच असाव्यात. सगळेजण म्हणतात की त्यांच्या चेहऱ्यावरचे भावही बदललेत. त्या आता अधिक प्रसन्न आणि हसऱ्या वाटतात. आमच्या प्रार्थनागृहात आता रोजच उत्सवाचं वातावरण असतं. श्री रामकृष्ण परमहंस आणि शारदामा यांचं अधिष्ठान नर्मदालयात आहे हे आता प्रकर्षाने जाणवायला लागले. धन्यवाद.